पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्। शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविधीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामार्थ केल्या। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज के जय। जय रघुवीर मंगलमूर्ति। हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम। कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम जय जय हरे जय जय राम। नवनीरदसम नवनीरदसम
नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम शरणागत दीना शरणीने करुणा दृष्टीने हरि राजा राम करुणा दृष्टीने हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन गजानना विघ्ननाशना गजानना विघ्ननाशना वंदन करू तुझला लागोपति तव ध्यान सतत लागोपति तव ध्यान सतत
लागो पती तव राहू तिथे सुखदाम जगदंबा माते वंदन करू तुझ वंदन करू तुझ वंदन करू तुझला श्री सीताराम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे हो रामा संगे हो कीर्तन संगे रामा संगे रंगात देहरा बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादी खजाती निज धामा काम क्रोधादी खजाती निज धामा बालकृष्ण चरण लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो रूप ध्यावो रूप ध्यावो सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ सीताराम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष राजा राम चरणी सीताराम चरणी बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी राम राम राजा राम सीताराम म्हणा सगळ्यांनी राम 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 राजा राम सीताराम आवाज येऊ दे
राम राम राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, श्री राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम राम राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, श्री राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, बोला राम राम राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, श्री राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, देवर्षि नारद महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, छत्रपति शिवाजी महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव, जय जय रघुवीर मंगलमूर्ती। जय 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 जय। जे त्या कीर्तनांना आले होते त्यांना माझा नियम माहिती असेल, कदाचित तो नियम माहिती आहे म्हणून आज आधीपासूनच येऊन बसले. एकच नियम आहे, कीर्तनाला जरी मला एकटीला बोलवलेलं असलं तरी सुद्धा सगळ्यांना घेऊन कीर्तन करणं हा माझा नियम आहे, माझी अट आहे. तुम्ही करणार ना माझ्यासोबत कीर्तन? हो म्हणा मोठ्याने. हा, सगळ्यांनी केलेली भगवंताची उपासना त्याला लवकर पोचते. लहान मुलाला हळू आवाजात सांगितलं की चल बाळा 6 वाजलेत, 7:30ची शाळा आहे, उठ. उठेल का पोर? उठत का? नाही उठत ना. कार्ट्या उठ, 7 वाजले. उठत की नाही लगेच? ताबडतोब उठत की नाही? म्हणजे ओरडावा अशी माझी अपेक्षा नाहीये. सगळ्यांचा आवाज जोरात येऊ दे, मनापासनं येऊ दे. मनापासनं ओरडता की नाही आपल्या पोराबाळांवर? तसंच आहे ते. मनापासनं मोठ्या आवाजाने. आपल्याला जीव जो आहे ना तो भगवंतानं आपल्यामध्ये भरलाय. मग त्या पूर्ण जीवानिशी त्याला एकदा हाक मारली ना, एकदा म्हणजे कीर्तन संपेपर्यंत हाक मारत राहायची, जेव्हा जेव्हा मी सांगेन तेव्हा. चालेल ना? आज गुरुपौर्णिमेचा दिवस, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु कोण, गुरुचा अधिकार काय, गुरु कशासाठी करावा याच्या विषयी थोडक्यात निरूपण विवेचन बघूया. सगळेजण त्याच साठी जमलात. आज मंदिराच्या गाभाऱ्यात अतिशय सुंदररित्या महाराजांची मूर्ती, फोटो मधली मूर्ती विराजमान झालीये. त्या मूर्तीच्या डोळ्यामधलं तेज बघा. तो जो मागणं इथं लिहिलंय आर्टिफिशियल, काय लिहिलंय? कृत्रिम वटवृक्ष असं लिहिलंय. पण एकदा त्या डोळ्यात बघितलं ना महाराजांच्या, समर्थांच्या, की आमच्या मनाला ते मागची कृत्रिमता दिसतच नाही. आणि ती कधीच दिसू नये यासाठी काय करावं, काय मानावं? एक संत आपल्या अभंगात सांगतात, गुरु तोच देव. शब्द नीट ऐका, म्हणजे काय मला म्हणायचंय, संतांना काय म्हणायचंय हे आपणच लक्षात येईल. गुरु तोच देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोच देव. गुरु तोच देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोच देव ऐसा ठेवी भाव. सद्गुरु गौरव
ब्रह्मानंद स्थिती तोची ज्ञान मूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती देई पराशांती वासनेची गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव गुरु तोची देव स्वामी म्हणे वंदे सद्गुरु पाऊले स्वामी म्हणे वंदे आ स्वामी म्हणे वंदे स्वामी म्हणे वंदे सद्गुरु पाऊले भले आकाराले परब्रह्म भले आकाराले परब्रह्म गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानु गुरु तोची देव गुरु तोची देव गुरु तोची देव असू दे दादा हाय माझं लक्ष आहे गुरु तोची दे आता सगळं लक्ष माझ्याकडे द्या तुमचं लक्ष कुठे आहे हे मला कळलं गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव कायवानु काय करायचं सांगतात आम्हाला आमचा भाव कसा असला पाहिजे हे आम्हाला सांगतात आपण सगळेजण या बाजारात बाजार आहे की नाही इथं सगळा छान सगळी दुकान आहेत मागं कीर्तन होती तेव्हा रात्री होती सगळी दुकानं बंद होती आज दिसला बाजार किती छान आहे सगळा बाजारात गेल्यावर आपण काय करतो भाव भावाला किती किंमत आहे फक्त सध्या लाडकी बहीण आली आहे पुंडलिक वरदा भाऊ पण येणार आहे हा भावाला अतिशय किंमत आहे याचं कारण आमच्या मनामध्ये असलेला भाव जसा आहे तसं आम्हाला त्याचं उत्तर मिळतं तसं त्याचं फळ मिळतं नाहीतर काय होतं देवासमोर यायचं सुद्धा नाही ज्यांच्या मनात भाव नाही जे खूप भाव खातात ना ते इथं भाव द्यायला येत नाहीत लक्षपूर्वक ऐका सगळ्या गोष्टीतल्या गमती कोट्या कळतील फार भाव खातात ना ते जातात आपल्या असे रस्त्यावरनं सरळ काय करायचंय कुठचा गुरु कुठची पौर्णिमा मीच माझा गुरु त्यातून जर कोणी काही विचारलं जे आपल्याला येत नाहीये असं आपल्याला वाटतं तर तो मोबाईल काढायचा गुगल नावाचा गुरु असतो त्याच्यावर सगळं विचारायचं आजचा पत्ता मला माहित नव्हता हनुमान मंदिराचा मठातला पत्ता माहित नव्हता उदाहरण म्हणून सांगते बरं दादा घ्यायला आले होते घरी पत्ता माहित नाही मी म्हटलं काय करायचंय कोणाला विचारून इथे इतकी लोक आहेत विचारावं एखाद्यानं नम्रपणे फोन करून की बाबा कुठं यायचं कसं यायचं विचारल्यानं कमीपणा येतो का नाही पण आम्हाला वाटतं आम्ही म्हणजे किती शहाणे कोणासमोरही आम्ही मान खाली घालत नाही 24 तास त्या मोबाईल समोर आम्ही मान खाली घातलेली असते
त्याच मोबाईलवर टाईप केलं नारायणगाव स्वामी समर्थ मठ. आणि गुरु कोण, लोकेशन टाकलं. ती बाई बोलायला लागते. ती सांगते 20 किलोमीटर्स स्टे अवे, टर्न राईट आलो. पुढे यायला लागलो. 20 किलोमीटर काही संपेनात. मग पुन्हा एकदा लावला तो. रेंज जाते. कारण आम्ही गुरु मानलेला नसतो, सद्गुरु केलेला नसतो. आम्ही शहाणे. विश्वास कोणावर, जिला काही इथलं दिसत नाही तिच्यावर विश्वास ठेवून इथले रस्ते आम्ही शोधतोय. ती सांगते मॅप चुकलाय, पुन्हा एकदा तुम्ही वळून मागे जा, टेक अ युटर्न. युटर्न घेतला. पुन्हा तिने सांगितलं 3 किलोमीटर्स अहेड, टर्न राईट. विश्वास ठेवला तिच्यावर. पुढे पुढे गेलो. 3 किलोमीटरवर उजवीकडे वळलो. आम्ही एका टोकावर पोचलो. तिला म्हटलं स्वामी समर्थांच्या मठात जायचंय, स्वामींपर्यंत जायचं नाही अजून तरी. कळलं का? अजून म्हटलं मला पोचायला वेळ आहे, आजचं कीर्तन करायचंय. पुंडलिक वरदा. समजलं तंत्रज्ञानात खरं तर काही आत्ता उमगत नाहीये. म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. शरण घेण्यासाठी जाण्यासाठी आम्हाला संत सांगतात काय करा, कसा भाव ठेवा. गुरु तोची देव ऐसा ठेवे भाव, सद्गुरु गौरव कायवानू. कशासाठी हवाय आम्हाला गुरु? आयुष्यात जगत असताना जन्माला आलेलं तानं मूल त्याच्यासाठी सर्वस्व असतं. आपली आई असते ना. पटकन लेकरू दुसऱ्याकडे गेलं तरी सुद्धा किती वेळ दुसऱ्याकडे राहिलं, छान राहिलंय म्हणेपर्यंत त्याला कुठंतरी कधीतरी आईची आठवण येते की नाही. तर टाहो फोडतं आणि आईकडे आपल्या जाता आईला बिलगतं. का? कारण आम्हाला लहानपणापासून सांगितलेलं असतं आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू. काय झालं? उंदीर आला. बरं झालं कीर्तनात उंदीर पण नव्हता असं नको वाटायला. पुंडलिक वरदा. बोला हो, आपलं काय ठरलंय? गेला ना, गेला ना. जय जय रघुवीर. सगळ्यांचा आवाज येऊ दे बरं का. पंढरीनाथ भगवान की. याच्यासाठी गुरु लागतो. म्हणा 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 म्हणून माग लागून नवे नवे ढकलल्याशिवाय आवाज येत. हे कसं नाही जोरात आलं वा. त्या लहान बाळासाठी आई हाच गुरु असतो. नवे नवे आयुष्यभरापर्यंत आई वडील हे गुरुच आहेत. पुढं मूल शाळेत जातं. शाळेत गेल्यानंतर त्याला वाटतं आपल्या आईपेक्षा 4 पुस्तकं आपल्या बाईनं जास्त शिकली आहेत. बाईनं म्हणजे शाळेतल्या शिक्षिकेने. मग त्याला वाटतं की आपल्या बाई म्हणजे आपले गुरु, टीचर. आईला ते मूल सांगू लागतं आई तुला काही येत नाही, आमच्या टीचरने असं सांगितलंय. गुरु बदलला की नाही? बदलला ना. गुरु बदलला. पुढं मोठा झाला, कॉलेजमध्ये गेला. कॉलेजमध्ये प्रोफेसर असतात गुरु म्हणून शिकवायला सांगायला. त्याही पुढे जाऊन सावधान म्हणून डोक्यावर अक्षता पडल्या की काय होतं. गुरु बदलला की नाही? गुरु कोण गुरु झाला? हा, तुम्ही सगळ्यांनी बरोबर शिकवलेत, मी बरोबर सांगते. गुरु बदलला. आई कोण, वडील कोण, शाळेतले शिक्षक छे त्यांना काही कळत नाही. माझ्या बायकोलाच सगळं कळतं. पण यामुळेच सुखाचा संसार होतो. बरं, सुखी संसारासाठी यांनाच सांगते, यांची संख्या बिचाऱ्यांची कमी आहे. सुखी संसाराचा एक मंत्र आहे. जे आले नाहीत त्यांना सांगा. काय सांगू का? 3 शब्द आहेत सुखी संसारासाठीचे. कोणी वाटेत भेटलं, काही विचारलं, काही सांगितलं, मित्र म्हणाला चल बाबा नवीन पिक्चर आलाय जाऊया बघायला, पाऊस भरपूर पडतोय,
ट्रिप काढून येऊया, जायचं नाही जायचं असं नाही, पण अत्यंत सुखाच्या संसारासाठी 3 शब्द आहेत. काय सांगायचं मित्राला? हिला विचारून सांगतो का, कारण गुरु आमचा बदलला. या सगळ्या लौकिक गुरुच्याही पलीकडे जाऊन आम्हाला भगवंताचं अस्तित्व सांगणारा, तो भगवंत आहे हे दर्शवणारा गुरु लाभतो, गुरु मिळतो. आणि त्या गुरुविषयीचा भाव कसा ठेवायचा? गुरु तोची देव. माझा जो गुरु आहे तोच माझ्यासाठी देव आहे, तेच माझं सर्वस्व आहे. त्यांच्या शब्दापुढे मी जाणार नाही, ही आमची प्रतिज्ञा पाहिजे. कुठं शोधायचा? कुठं मिळेल? वधूवर सूचक मंडळ असतं तसं गुरु मिळेल असं कुठं मंडळ असतं का हो? हल्ली तेही येतं. कलियुग आहे. पेपरला शनिवार रविवारला ऍड असते, या दिवशी या लॉजवर या हॉटेलमध्ये या ते अमुक 9 ते 5 वेळात गुरु येणार आहेत. ज्यांना काही मंत्र घ्यायचे असतील त्यांनी तिथं या. लक्षात घ्या, जशा भगवंत नवरा बायकोच्या गाठी ब्रह्मदेव बांधतो असं म्हटलं जातं की नाही, तसं गुरु शिष्याच्या गाठी भगवंत बांधून ठेवतो. असं कुठं हॉटेलमध्ये जाऊन गुरु भेटत नसतात. लक्षात घ्या, अंधविश्वास ठेवू नका. डोळसपणे गुरुची सुद्धा परीक्षा घेण्याचा शिष्याला अधिकार असतो. आत्ताच वारी झाली, 4 दिवस झाले. त्या वारीला अनेक जण जाणारे असतात वारकरी. त्यात हौसे नवसे गौसे सगळे असतात. कोण स्वतःच्या स्वार्थासाठी येतो, कोण पंढरीनाथाचं दर्शन घेण्यासाठी येतो, कोण आपल्याला इतके वर्ष जे कष्ट झाले ते सगळे जण सगळे कष्ट त्या पांडुरंगाच्या चरणावर वाहण्यासाठी येतो. या वारीत काही चोर पण असतात. वारी एका गावावरनं गेली की नाही, दुसऱ्या दिवशी कुठल्या कशाला, आमच्या पुण्यातलंच सांगते, वृत्तपत्रातलं, इतक्या चोऱ्या झाल्या असं पेपरला येतं. एक वारीला जाणारा सद्गृहस्थ, त्याला सगळ्यांनी सांगितलं, बाबा पहिल्यांदाच वारीला जातोयस, असं काही चांगलं काम करायला गेले ना आमच्याकडे लोक, की पहिले त्याला अडवणारे सगळे जण असतात. कोणी सांगितलं बाबा मी वारी करतोय, बाबा माझ्या एवढं तुझ्या चनू चालवणार का? अरे जातोय ना तो, जाऊ दे. खायला प्यायला काही नाही मिळायचं, नको मिळू दे. ऊन पाऊस सगळं काही आम्ही मागं ओढायला बघतो की नाही, आमचा सहज स्वभाव येतो. पण तरी सुद्धा भगवंताच्या भक्तीवर दृढ विश्वास ठेवून तो वारकरी जायला निघतो, की तुम्ही लोक काही पण बोला, मला जायचंय, माझं ध्येय ठरलंय, वारीला जायचं. सगळ्यांनी इतकं काय काय सूचना दिल्यामुळं त्या गृहस्थांनी काय केलं, चोरी होते म्हटलं आपल्याजवळ काही ठेवायलाच नको, आपण फक्त एक तांब्या घ्यावा. तांब्या असतो की नाही, गुरुजी सांगतात की नाही, ताम्हण पळी तांब्या, कसला तांब्या, कलश तुम्ही म्हणता, कलश. तर कलश एक घेऊया आणि एक पंचा घेऊया नेसायला, बास आहे म्हणाला तेवढं, आणि काही लागायचं नाही आपल्याला. तेवढंच घेऊन वारीला निघाला. रोज ते सांभाळून जपून ठेवून नित्य कर्म करत होता, चालत होता. आणि आता पंढरपूरला आला. चंद्रभागेमध्ये स्नान करून मग विठुरायाचं दर्शन घ्यायचं, असा नेम तिथला, नित्य नियम. असंच लगेच देवळात जायचं नाही, आधी स्नान करायचं. का? संत सांगतात, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. तिचं दर्शन घ्यायचं, स्नान करायचं. पण म्हणाले आता स्नान करायचं, एवढी गर्दी आहे लोकांची, आता तांब्या कुठं ठेवायचा? कोणाला दिला आणि कोणी नेला तर मी काय करू? माझ्यासाठी हा तांब्या हेच सर्वस्व आहे. कोणी पाणी दिलं तर याच तांब्यात पितो, कोणी काही खायला दिलं तर याच तांब्यात वाढतो आणि तसंच जेवतो. आता काय करू म्हणाले. म्हणून यानं काय केलं, त्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावरची वाळू सगळी बाजूला केली,
जो पंचा होता आपल्याकडचा तो पंचा त्या तांब्यात भरला. तो तांब्या उलटा टाकला उपडा आणि त्याच्यावरनं वाळू घातली. नुसती वाळू घातली नाही तर त्या वाळूला छान शिवपुंडी सारखा आकार दिला. मनाशी म्हणाला, अशी शिवपिंडी मोडून माझा तांब्या कोणीही चोरून नेणार नाही. गेला आनंदाने. इतका कॉन्फिडन्स आला त्याला. मराठीत आनंद झाला. चंद्रभागेत स्नान केलं. आता म्हणाला पंचा नवीन नेसूया आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊया. पण चंद्रभागेतून वर येतो 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 बघतो तर वाळूच्या आपल्यासारख्या आपण तयार केलेल्या तशा अनेक शिवपिंडी तयार झाल्या. अरे बाबा माझ्या, बाबा माझ्या, काही चमत्कार झाला का काय? यानं जशी त्या वाळूची शिवपिंडी तयार केली तांब्या ठेवून, तशी शिवपिंडी करताना त्यानं एका वारकऱ्याला बघितलं. पटकन गेला तिथं. दादा हे काय करताय? नाही म्हणाला, मी वारीला नवीनच आलोय, मला माहित नाही, कोणीतरी असं करताना मी बघितलं. इथली पद्धत दिसतीये. जसं चंद्रभागेत स्नान करायचं तसं एक तांब्या घ्यायचा, त्याच्यात पंचा खोचायचा, तो उपडा टाकायचा, त्याच्यावर वाळू लेपन करायची आणि शिवपिंडी करायची, मगच पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. मला सांगा, हा प्रघात तयार झाला. कोणी सांगितलं होतं का शिवपिंडी करायला? कशासाठी केली? चोरीला जाऊ नये म्हणून तयार केलं. पण आम्हाला ते सांगण्यासाठी कोणी गुरु नाही, त्यामुळं ते का केलं, कशाला केलं आम्हाला माहित नाही. माहिती आम्हाला कळलंच नाही हे का करायचं. आम्ही बायका शनिवारी जातो की नाही मारुतीला. मारुतीचं मंदिर आहे इथं. पण टेकडावर वगैरे मारुतीला जातात बघा, शेंदूर लावलेला असतो. तिथे एक दगड असतो, त्याला शेंदूर लावलेला असतो. बायका जातात डोंगर चढून. आता तो शेंदूर कागदाच्या पुरचुंडीत गोळा करून आणलेला असतो. मारुती रायाला शेंदूर लावल्यानंतर आम्ही म्हणतो आम्ही फासला, पुंडलिक वरदा. त्याला शेंदूर लावल्यानंतर आता कागदाचा आणि हाताचा शेंदूर जो लागतो, काय करतात स्त्रिया? शेजारच्या दगडाला पुसतात ना. नंतर न येणाऱ्या 4 बायका त्यांना वाटतो अगो बाई हा पण मारुती आहे, ह्याला पण शेंदूर लावूया, पुंडलिक वरदा. मला काय सांगायचंय, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती. ज्ञानाची मूर्ती असणारा सद्गुरु, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवला की ह्या अशा अंधश्रद्धा आमच्यामध्ये पसरत नाहीत. ज्या गोष्टींना काही आधारच नाहीये त्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जाणार नाहीत. मूळ शास्त्राधार काय आहे हे आम्ही बघण्यासाठी आम्ही गुरु केला पाहिजे. तुम्ही म्हणाल आता गुरु कुठं शोधायचा? आमच्याकडं समर्थांनी, ज्ञानोबांनी, तुकोबांनी लिहिलेल्या ज्या गाथा आहेत, जे सद्ग्रंथ आहेत, ते गुरु म्हणून आज आम्हाला मार्गदर्शन करतायत. हा अभंग ज्या संतांनी लिहिला ते स्वामी स्वरूपानंद. रत्नागिरीजवळ पावस नावाचे एक गाव आहे, तिथे त्यांची समाधी आहे. बघा बरं, आजच्या कलियुगातला आजचा दृष्टांत सांगते. तुम्हाला कुठलीही संसारातली चिंता पडो, अनेक चिंता असतात हो. एकाला कोणाला वाटतं का मी सुखी आहे? कोणालाच वाटत नाही मी सुखात आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख. म्हणून समर्थ पण म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना. सगळं येतंय की तुम्हाला? जय जय रघुवीर. विचारी मना तूची शोधून पाहे. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला आहे. मग ते दुःख उगाळत बसायचं का सुख आहे त्याच्यात समाधान मानून राहायचं? हे आपल्या हातात आहे की नाही? जेव्हा आम्ही सद्ग्रंथांचं वाचन करू. आता काही बायका म्हणतात आम्हाला वाचता येत नाही, काय करू? वाचता नाही आलं तरी तुमच्याकडे मोबाईल आहे की नाही? हो म्हणा.
त्या मोबाईलवर तुम्ही काय म्हणाल ते तुम्हाला ऐकायला मिळतं की नाही? ऐकायला मिळतं. जर आम्हाला वाचता येत नाही, जर आमच्या डोळ्याला आता दिसेना झालंय, तर ऐकता तरी येतं. उत्तम ऐका. जे सद्गुरूंनी सांगितलं ते ऐका. या स्वरूपानंदांकडे पावसला गेल्यानंतर संसारातली कुठलीही चिंता, कुठलाही प्रश्न घेऊन जा. बघा, मला सांगा, दुकान मांडून बसलेत का? नाही, फक्त श्रद्धा ठेवा म्हणाले. कुठलाही प्रश्न घेऊन आज तिथं जावं मंदिरात, त्या समाधी समोर नतमस्तक व्हावं. आणि नतमस्तक झाल्यानंतर स्वरूपानंदांचा अभंग ज्ञानेश्वरी नावाचा ज्ञानेश्वरीच्या रूपांवरचं, ओव्यांवरचं वर्णन आहे. कुठलंही पान त्या ग्रंथाचं काढा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आजही, आत्ताही, उद्याही, कधी जाल तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कशामुळं शक्य झालं? गुरु तोची देव. भगवंताच्या नामस्मरणावर आणि गुरुनी सांगितलेल्या शिकवणीवर इतके ठाम राहिले की माझा गुरु सांगेल हेच खरं, हे लक्षात येऊ लागलं. आम्ही सगळेजण मंदिरात येतो. पलीकडे रामाचं मंदिर आहे, रामरायाच्या दर्शनाला जातो. ही मूर्ती रामाची आहे. लहान मुलांना समजतं का हो गणपती कुठला, राम कुठला, विठ्ठल कुठला, कृष्ण कुठला समजतं? आम्ही शिकवतो की नाही? याला कृष्ण बाप्पा म्हणतात, याला गणपती बाप्पा म्हणतात. तो वर्षातनं एकदा येतो बरं का आपल्याकडं. आम्ही सांगतो, पण त्या मूर्तींमधलं चैतन्य आहे की नाही हे सांगण्याचं काम सद्गुरू करतात. नाहीतर काय होतं? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव शान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. देव शान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला. आमच्या मनात भावच नसेल तर त्या दगडामधला देव सुद्धा आम्हाला कळणार. मग त्या दगडात देव आहे हे कोण आम्हाला सांगतं? गुरु सांगतात. गुरु आम्हाला सांगतात भक्ती कशी करा, भगवंताला आपलंसं कसं करा. एवढंच कशाला, ज्या गुरूंमुळे भगवंताचं दर्शन होतं त्या गुरूंना आधी नतमस्तक व्हायचा प्रघात आहे. समर्थांनी जिथं वटवृक्षाखाली समर्थ प्रकट झाले, कोणाला कळले? सहज कळले. कोणाला वाटतंय नुसतं कोणतरी फकीर येऊन बसलाय, पण ज्याच्यावर गुरुकृपा होती, ज्याच्यावर समर्थांनी हात ठेवला, त्याच्या लक्षात आलं की नाही, हाच माझा गुरु आहे आणि हाच माझा देव आहे. घरी असणारी समर्थांची मूर्ती, मुलाला मी सांगितलं, माझं लहान मुलं होतं, माझ्या मुलाला मी सांगितलं हे स्वामी आजोबा आहेत. हे काय म्हणतात? भिऊ नकोस, मी तुझ्या. मुलगा पटकन उभा राहिला, माझ्या पाठी येऊन बघितलं, मला म्हणाला, आई तू म्हणालीस आजोबा पाठीशी आहेत. आजोबा पाठीशी नाही आहेत. दिसतात का पाठीशी? दिसतात? नाही दिसत ना, पण असतात हे आपल्याला माहितीये की नाही? का? कारण आम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवली, आम्ही त्यांच्यावर भक्ती केली, त्यांच्यावर प्रेम केलं, म्हणून ते असण्याची आम्हाला प्रत्येक वेळी अनुभूती येते. येते ना? येते. कुठल्या ना कुठल्या तरी रूपात आम्ही म्हणतो की एवढं संकट आलं पण महाराज पाठीशी होते म्हणून सगळं निभावलं. आम्ही म्हणतो का? कारण आम्ही विश्वास ठेवलेला असतो, गुरु तोची देव. बर, फक्त हे एकच संत सांगतात असं आहे का? नाही, अनेक संत सांगतात. एक संत असंही म्हणतात, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, ऐसा ज्याचा दृढ
तयाचा अंकिला देव तयाचा अंतिमा देव तयाचा अंतिमा स्वये सर्वथा त्याचे खरा स्वये सर्वथा परेषु परेषु परमात्मा परेषु परमात्मा परेषु गुरु परमात्मा तोच सगळं काही आहे. आम्हाला सगळ्यांना पाठ आहे की नाही अभंग? किती जणांनी माझ्याबरोबर म्हटला ना? का? कारण आम्ही इतके वर्ष कानाने ऐकतोय. ऐकून ऐकून आमच्यात तेच अंगवळणी पडलं की भगवंत आम्हाला जो मार्ग दाखवेल त्या मार्गावरनच आम्ही चालायचं. आम्हाला आमचे गुरु सांगतात त्या मार्गावरनच आम्ही चालणार. आणि म्हणूनच आम्हाला समर्थ सांगतात, निशंक हो, निर्भय हो मनारे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी हे ते आमच्या पाठीशी आहे हे जाणवण्यासाठी आम्ही पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. गुरु तोची देव. मग तो विश्वास वाटण्यासाठी काय करावं? मुळात आम्हाला गुरु हवा हे कळायला हवं. ज्ञानदेवादी संत मंडळी छोटी मुलं आहेत म्हणून आख्यान कथा पण छोट्या मुलाचीच सांगणार आहे. बरं, घरी मुलं असतील तर बोलवून घ्या, छोटी नातवंड. मित्राची गोष्ट ऐकायची असं सांगा म्हणजे येतील. लगेच नका लावू, मध्यंतरात लावा फोन. लगेच नाही तर हा बंड्या जरा ये बरं मारुतीच्या मंदिरात, आज कार्टून नको बघू, उद्या तुला कार्टून दाखवते, जाताना चॉकलेट घेऊन देते. सांगा. खाण्याचं आमिष दाखवा भगवंताची भक्ती करणार असेल तर. अभ्यास करायचा असेल मुलांनी तर सांगता की नाही मुलाला, एवढा अभ्यास कर, तुला हवं ते खायला देईन, तुला फिरायला नेईन, सांगतो की नाही आपण? आपण सगळे आता भक्ती मार्गाला लागलोय, आपलं मूल लागलंच नाही तर काय होईल? आपण म्हणतो बाई मला कीर्तनाला जायचं, तू बस घरात टीव्ही बघत. नाही, हाताला धरून त्याला पण घेऊन या, कारण हे कुठंही शिकवलं जाणार. कौतुक वाटलं मला, ही सगळी तरुण मुलं आहेत, माझ्याच वयाची असतील. त्यांना वाटलं कीर्तन ठरवावं आपण. का? कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. आपली आयुष्यात जागा काय आहे हे इथं आल्यावर समजतं. हे कुठंही जाऊन तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्हा सगळ्या ही जी तरुण मुलं ट्रस्टी कोण असतील मला माहित नाही, तुम सगळ्यांचं कौतुक तुमच्या. गुरुवर निष्ठा होती म्हणून गुरुनं हा मार्ग सांगितला की बाबा अशा अशा पद्धतीचे कार्यक्रम कर जेणेकरून समाजात संस्काराचं बीज रोवलं जाईल. हे कोणी सांगितलं? गुरूंनी सांगितलं. आम्ही म्हणतो की नाही आमचं काही नाही, सगळं काही महाराजांचं आहे. ही समर्पण भावना आम्हाला गुरूंकडनं शिकायला मिळते, कारण गुरूंनी तसंच वागलेलं असतं. हीच भावना आमची आमच्या मुलांमध्ये, आमच्या पुढच्या पिढींमध्ये यावी असं वाटत असेल तर अशा कथा कीर्तनांना मुलांना जरूर घेऊन जा. जसं पिक्चरला नेता, सिनेमाला नेता, तसंच आहे. ज्ञानेश्वरादी संत मंडळी सगळेजण निघाली. छोटीशी मुक्ताई पर्कल पोलक नेसलेली, कदाचित माहीतही असेल तुम्हाला दृष्टांत. ती छोटीशी मुलगी सगळ्यांचा हात धरते, मध्येच एकदा ज्ञानेश्वरांचा हात धरते, मध्येच सोपानाचा हात धरते. यांच्या बरोबर नामदेवराय आलेत. सगळेजण म्हणाले आज फिरत फिरत कुठं जाऊया? म्हणाले गोरोबा काकांकडे जाऊया. गोरोबा काका काय करतात? फिरत्या चाकावरती देसी मातेला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, तू वेडा कुंभार. माते पाणी उजेड वारा, तूच मिळालीसी सर्व पसारा. आभाळाचा मग ये आकारा,
लहान मुलांना किती कुतूहल असतं प्रत्येक गोष्टीचं. ती बघते त्याचं चाक फिरतंय, ती माती तुडवली जाते, ती सगळीकडे जाते, विचारते गोरोबा काका हे काय, हे असं चाक फिरवताय कशाला, का फिरवताय चाक? ते म्हणाले अगं हे चाक फिरणं म्हणजे साधं सुद्धा नाही, हे जसं चाक फिरतंय की नाही तसं आपला जीव जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू सगळ्यात फिरतोय. मग म्हणाली ह्याच्यावर काय ठेवणार? याच्यावर म्हणाले माती ठेवायची, म्हणजे हा देह, त्या देहाला उत्तम असा आकार द्यायचा, आधी ती तुडवायची. सहज जन्म मिळत नाही मनुष्याचा, सहज मिळत नाही, आणि सहज मिळाला तरी सुद्धा त्याचं उत्तम कार्य करणं हे सुद्धा सहज जमत नाही. माझा देह कशासाठी आहे हे एकदा का मला समजलं तर आपण उत्तम मार्गाला लागतो, नाहीतर काय न बोललेलं बरं. पुंडलिक वरदा. आम्हाला भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेमुळे हा देह मिळालाय हे सुद्धा समजण्याची अनेकांची पात्रता. आता संध्याकाळ झाली, कोणाचे पाय कुठं जातात? शोकांतिक आहे की नाही? आहे की नाही वाईट? अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, पण आयुष्यात जन्माला येऊन काय करायचं हेच कळत नाही, आणि हेच कळणं आम्हाला गुरु शिकवतात. ती मुक्ताई विचारते मग या मातीला आता आकार कसा द्यायचा? गोरोबा काका सांगतात की अगं असा वरून हात आतून हात असं छान लावून ते मडकं खालनं फिरतंय वरनं फिरतंय, सगळीकडनं फिरवत फिरवत त्याला आकार द्यायचा आणि ते मडकं तयार होतं. मग काय करायचं? ते छान भाजायचं, आणि भाजल्यानंतर त्या गोरोबा काकांनी एक हातात काठी घेतली, छोटी थापटणं म्हणतात त्याला. ते थापटणं घेतलं आणि त्या मडक्यावर सगळीकडे मारलं. तिला इतका आनंद झाला, छोटी मुक्ताई टाळ्या वाजवायला लागली. थांबा म्हणाले, मला एक कल्पना सुचली. काय ग? या म्हणाले, म्हणून त्यांना झोपडीत घेऊन आली. ही सगळी भावंड जिथं बसलीत तिथं आली. या या गोरोबा काका. गोरोबा काकांचा हात हातात धरलाय, त्याच हातात थापटणं धरलंय. या या म्हणाली, म्हणून ज्ञानेशांच्या समोर आली, त्यांच्या डोक्यावर ते थापटणं मारलं. आता सांगा गोरोबा काका, माझा ज्ञाना दादा कच्चा आहे की पक्का आहे? आमचं हे मडकच आहे की नाही? आहे ना? नाही का मान्य? कच्चा आहे का पक्का आहे तुम्ही सांगा. गोरोबा काका म्हणाले, अगं मुक्ते, प्रत्यक्ष ईश्वरी ज्ञान ज्याच्याकडे आहे, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असणारा ज्ञाना पक्का आहे, पक्का आहे. इतका आनंद झाला. चला म्हणाली पुढं. सोपान काकांच्या डोक्यावर वाजवलं, थापटणं मारलं. पक्क आहे, निवृत्तीनाथ पक्के. आणि जसं नामदेवांच्या पुढं आली, ते थापटणं मारणार म्हणेपर्यंत नामदेव रागानं उठले. मुक्ते, तू कोण ठरवणारी मी कच्चा आहे का पक्का आहे? तुला काय समजतं? एवढूशी कुठची पोर परकल पोलक घालून आलीये, नाकाचं शेंबूड सुद्धा पुसता येत नाही. तू कोण ठरवणारी मी कच्चा आहे का पक्का आहे? मुक्ताईला आणि गोरोबा काकांना काही सांगायची गरजच पडली नाही. तीच मुक्ताई टाळ्या वाजवत म्हणाली, नाम्या कच्चा रे. कच्चा का? गुरु नाही. गुरु केलायस का? छे, मला कशाला पाहिजे गुरु? पांडुरंग माझा मित्र आहे, माझ्यासोबत खेळतो, एवढंच काय? माझ्याशिवाय जेवत सुद्धा नाही पांडुरंग. हो, जा जाऊन विचार पांडुरंगाला. लक्षात ठेव, तू कच्चा कच्चा कच्चा. सगळे चिडवायला लागले. एवढेसे ते नामदेव रडत 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 पांडुरंगासमोर आले. रडून विचारतात पांडुरंगाला, पांडुरंगा, विठ्ठला, सगळेजण मला चिडवतात, कुठे होतास तू? आला का नाहीस तिथं? पांडुरंग म्हणाले, काय झालं? एवढा कशाला रडतोस? आपल्या शेल्यानं एवढेसे ते डोळे पुसले, ते नाक पुसलं, डोक्यावर हात फिरवला. नाम्या, एवढ्या एवढ्याशा गोष्टीसाठी रडायचं का? काय झालं? पांडुरंगा, सगळ्यांनी मला चिडवलं, मी कच्चा मी कच्चा मी कच्चा, मी पक्का नाही. अरे प्रत्यक्ष तू कायम माझ्यासोबत असतोस, माझ्यामुळं तू जेवतोस, माझ्यासोबत खेळतोस. एवढं काय, मी कीर्तनाला उभं राहिलं की बेभान होऊन नाचतोस, तरी सुद्धा मी कच्चा. नाम्या नाम्या, ऐक ऐक. अरे तू कच्चा नाहीस, नाहीस ना? चल माझ्या बरोबर सगळ्यांना जाऊन सांग. अरे पण ऐक नाम्या, तू कच्चा नाहीस, पण तू पक्का सुद्धा नाहीस. का? का पक्का नाही?
ऐक, जयासी वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे न घडे कल्पांती. गोपाळ कृष्ण भगवान की, पंढरीनाथ भगवान की जय. जय रघुवीर. म्हणजे काय, मी पक्का नाही? हो नाम्या, तू पक्का नाहीस. कारण ही जी मी 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 गुर 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 जी करतोयस ना, ती गुरु मिळाल्याशिवाय गुरगुर थांबत. बघा, नामदेवांची गोष्ट सोडाव. नामदेवांना औंढ्या नागनाथला जाऊन विसोबा खेचरांसारखे गुरु मिळाले, ज्या गुरूंचा अधिकार एवढा होता की त्यांनी जिथं पाय ठेवावे त्या पायाखाली शिवपिंडी तयार व्हावी, इतका अधिकार असणारे गुरु नामदेवरायांना मिळाले. वृत्ती बदलली, वृत्ती पालटली. गुरु हाच देव ही श्रद्धा मानली आणि मग नाम्याचं आणि पंढरीनाथाचं नातं काही वेगळंच तयार झालं. मी घर बांधलं, मी घर बांधलं, मी घर बांधलं म्हणेपर्यंत जेव्हा आम्ही एखाद्या गुरुकडून अनुग्रहित होतो तेव्हा त्याच घरावर वास्तुशांतीला आम्ही मोठी पाटी लावतो, हे घर श्री महाराजांचे आहे. मी घर बांधलं हे राहिलं का आता? नाही राहिलं. घरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपण काय सांगायला लागतो? मग घर बांधलेलं असतं मीच, पण हे सगळं महाराजांचं आहे हे आम्ही सांगतो. आमची वृत्ती पालटते. कशामुळं? स्वामी म्हणे मन घेई समर्पून. काय करतात स्वामी? गुरुच्या प्रति पूर्णपणे विश्वास दाखवून, पूर्ण तो विश्वास ठेवून, तो गुरु हाच देव आहे हे आम्हाला स्वामी सांगतात, स्वरूपानंद सांगतात. सगळे संत हेच सांगतात की काय, आयुष्यात गुरु करा. गुरु शोधायला गेलात, गुरु उत्तम मिळाला, पूर्ण विश्वास ठेवा. पण दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकारामांचा गाथा, शंकर गीता, कुठलेही ग्रंथ असतील जे सिद्ध होऊन आलेले, त्या सिद्ध अशा ग्रंथांचं वाचन करा. भले का अर्थ कळत नसू दे. अर्थ नाही कळाला, लहानपणापासून आम्ही अनेक श्लोक म्हणतो, आम्हाला अर्थ समजत नाही. आम्ही आरती म्हणतो, आम्हाला अर्थ समजत नाही. पण सतत म्हणल्यानं, सातत्यानं त्या मागचं वलय आमच्या बरोबर तयार राहतं, तयार होतं. म्हणूनच आम्हाला प्रत्येक वेळ वाटतं की आम्हाला देवानं वाचवलं, आमचे गुरु आमच्या पाठीशी होते म्हणून माझं रक्षण झालं. हे जे वाटणंय ते सततच्या वाचनामुळे येऊ देत. वाचता येत नसेल तर ऐकत राहा. ऐकून ऐकून आमच्या वृत्ती पालटतात, आमचं मन बदलतं, ते उत्तम मार्गाला जातं. मूळ अभंगात आम्हाला स्वामी स्वरूपानंद हेच सांगतात, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. हार घालायचा.
व्यथांच्या घणात उभा पाठीशी एक अदृश्य हात गुरु एक जगी राहता गुरु एक जगी राहता गुरुदया सिंधू गुरुदीन बंधू गुरुदया सिंधू गुरुदीन बंधू गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी राहता गुरु एक जगी राहता घनात मात जणू दीप चेतमी घनात मात जणू दीप चेतमी तन मनात चैतन्य जागवी तन मनात चैतन्य जागवी कण कणात जणू प्राण डोलवी कण कणात जणू प्राण डोलवी जे रूप त्या देय रूप जे रूप त्या देय रूप करी मूर्त तो मूर्ता गुरु एक जगी राहता गुरु एक जगी राहता गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु समान कुणी नाही सोयरा गुरु वीण नाही थारा गुरु वीण नाही थारा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा गुरु निधान गुरु मोक्ष आसरा देव दैव लाभे सदैव हा देव दैव लाभे सदैव गुरु चरण लाभ होता गुरु एक जगी राहता गुरुदया सिंधू गुरुदीन बंधू गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगी राहता गुरु एक जगी राहता छोटी मुलं कोण आहेत पुढे येऊन बसा ये ग ताई ये 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 तुम्हाला कंटाळा येणार नाही छान गोष्ट सांगणार आहे मग तुम्हाला छान कीर्तन ऐकलं की दादा चॉकलेट देणार आहेत बसा
कीर्तनाच्या प्रथेनुसार 2 मिनिट नामस्मरण करायचं. टाळ्यांची टाळाटाळ न करता मोठ्या टाळ्या, तेवढाच मोठा आवाज. असं कोणाच्याही मनात यायला नको, बाई मी कसं नाव घेऊ, मला लोक काय म्हणतील, शेजारची काय म्हणेल, कीर्तनाला जाऊन बसते, देवाचं नाव घेते. तिला जाऊन सांगायचं, तू काय चुकवलंयस, तुला आज नाही कळणार म्हणायचं. काय म्हणाल ना? ज्यांना खरंच शारीरिक अडचणींमुळे, घराच्या परिस्थितीमुळे येता येत नसेल ना, त्यांना घरी जाऊन काय सांगितलं कीर्तनात ते सांगायचं. तेवढं चांगलं काम पण करायचं. काय हा, तुम्ही तुमच्या मैत्रिणींना उद्या शाळेत गोष्ट सांगायची, मी आता सांगणार ती. छान 2 मिनिट नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय रघुवीर पवन पुत्र हनुमान की जय. जय रघुवीर मंगलमूर्ती. जय जय मंगलमूर्ती. मंगलमूर्ती
मंगलमूर्ती मंगलमूर्ती. चला आता आपल्याला उठून एका गावाला जायचंय. हा चला, डोक्यावर पदर बिदर घेऊन तयार, छान मस्त एकदम. तिकीट आहे का? गाडीचं तिकीट लागणार आहे का? तुम्ही म्हणाल एवढी सगळी लोक, किती गाड्या लागतील बया, किती बस लागतील, न्यायचं कसं, जायचं कसं, वाटेत खायचं काय, ते महत्वाचं. इतक्या कथा सुंदर आहेत ना की भूकच लागत नाही. बरं पोट भरतं आमचं का? कारण मन भरतं. बसलात सगळे, भक्तीच्या रथात बसलात का? आता जायचं का? त्यांना पण यायचंय आपल्या बरोबर. भांडतायत, तू जाणार का मी जाणार? जाऊया सगळे. कुठं? जिथं राष्ट्रगुरु असणारे समर्थांचं कीर्तन चालू आहे. कीर्तन चालू आहे. रामदास माय माझे, रामदास माय माझे, पतित पावना पतित पावना. सज्जन गडी बसते तुझे, सज्जन गडी. कुठं पोचलात? हा हुशार आहात तुम्ही सगळे. सज्जन गडी बसते तुझे, लाज राख येऊनी माझी, लाज राख, लाज राख, लाज राख येऊनी माझी. हे कृपा घना कृपा घना. कृपा घना रामदास 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 माय माझे. सज्जनगडावर समर्थांचे कीर्तन चालू आहे आणि समर्थांची अनेक छोटे छोटे शिष्य सगळे कीर्तनाला बसलेत. इतकं एकरूप होऊन कीर्तन ऐकतायत. अनेक लांब गावची मंडळी सुद्धा आली आहेत. रोज चालणारी कीर्तना हो, इतकी अलोट गर्दी होत असे कीर्तनाला. तहान भूक कशाचीही तमा राहत नव्हती. ऊन वारा पाऊस काही नाही. शारीरिक मानसिक आधी व्याधी सगळ्या विसरून लावणारं हे कीर्तन समर्थांचं सगळेजण ऐकायला येत होते. आणि समर्थांचे शिष्य रोज कीर्तनाला बसून त्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारत असत रोज. आणि आज समर्थांनी काशी क्षेत्राचं महात्म्य असणारं कीर्तन सांगितलं, कथा सांगितली. कीर्तन झालं. सगळ्या शिष्यांनी समर्थांना विनंती केली, समर्था गुरुदेवा, तुम्ही काशी क्षेत्राचं एवढं महात्म्य सांगितलं, आपण जाऊया का काशी क्षेत्री? जायचं का? आता बघा, कथा जशी पुढे जाईल तसं तुम्ही ठरवा, काशीला जायचं का गडावरच राहायचं. जाऊया का आपण? समर्थ म्हणाले, अरे इथं रामरायाची रोजची पूजा सोडून आपण कसं काशीला जायचं? नाही जमणार जायला. अरे काशी, ऋषिकेश, हरिद्वार सगळं जरी जवळ जवळ असलं तरी नाही नाही, आत्ता नको. समर्थांनी त्या क्षणाला नकार दिला. पुन्हा दुसऱ्या दिवशी कीर्तनाला उभे राहिले, पण श्रोत्यांचं लक्ष नाही. सगळ्यांच्या मनात काल जे काशी क्षेत्राचं वर्णन केलं तेच आहे. अशी एखादी गोष्ट असते की नाही, जी पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर आमच्या मनात कायम घर करून राहते. गोष्ट कशाला, घरात एखादं तान्हं बाळ आलं, पाहुणे आले की दुसऱ्या दिवशी घर सुनं सुनं वाटतं की नाही.
असं वाटतं की नाही ते आलेले 4 दिवस राहायला हवे होते. तशीच अवस्था असते कथा कीर्तनातनं. आम्ही आमच्या मनात त्यांना घर करून ठेवायचं असतं. समर्थ म्हणतात असं काय आज तुमचं कीर्तनात लक्ष नाही. सगळे आपल्या लहान शिष्यांना विचारतात. एक मुलगा उभा राहतो समर्थांचा शिष्य आणि सांगतो, काशीवास महत्वाचे ऐकून या सद्विचार मनी सुचला. ते शिष्य म्हणते गुरुवरा, ते शिष्य म्हणते गुरुवरा, वाराणसी जाऊन पाहूयाच रामा. रामा रामा हरे हरे रामा रामा. रामा रामा सीतापते रामा रामा. रामा रामा हरे हरे रामा रामा. रामा रामा रघोत्तमा रामा रामा. जाऊया ना गुरुजी आपण काशी क्षेत्री जाऊया, वाराणसीला जाऊया, हरिद्वार बघूया, ऋषिकेश बघूया. आमची जायची इच्छा आहे. तुम्ही इतकं सुंदर वर्णन केलं. जाऊया. समर्थ म्हणतात जाऊया जाऊया म्हणताय बरोबर आहे, पण इथे मठाची सगळी व्यवस्था कोण करणार? थोडं काम असतं का मठात रोजचं? कोणी करायचं सगळं? तुमच्यापैकी एक जण इथं थांबणार असेल तर आपण जाऊया. कोण थांबेलो? तिथं जायची संधी मिळाल्यानंतर कोण थांबेल? कोणी थांबायला तयार नाही. पण या सगळ्या शिष्यांमध्ये एक 8-9 वर्षाचा मुलगा असा होता, त्याचं नाव होतं भोलाराम. स्वभावानं भोळा होता, पण गुरु सांगेल त्या शब्दावर पक्का होता. ज्याला अज्ञान असं म्हणत असत. सगळ्या उर्वरित शिष्यांनी ठरवलं की उद्या आपण समर्थांना सांगायचं की हाच इथं राहील. त्या अज्ञानाला त्याचं काही माहित नव्हतं. सगळ्यांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी सगळे समर्थांसमोर उभे. समर्थांना सांगितलं, समर्थ आमच्या बरोबर तुम्ही यायला हवं, पण इथे अज्ञान राहील. अज्ञान? अरे तो केवढासा आहे, 9 वर्षाचा मुलगा. 9 वर्षाचा मुलगा अख्खा मठ सांभाळेल का? आम्ही 2 तास आमच्या पोराला घरात ठेवत नाही ठेवत. अख्ख्या मठाची जबाबदारी तो एकटा ताना मुलगा कसा घेईल? ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका समर्थ, तुम्ही त्याला सगळं सांगा, शिकवा, तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही तो. जायचा दिवस ठरला. अज्ञानाला सांगतात समर्थ काय काय करायचं. तो अज्ञान बिचारा कावरा बावरा, गुरुच्या शब्दावर विश्वास असणारा. त्याच्या मनात श्रद्धा तीच होती, गुरु तोची देव ऐसा ठेवी. पाठ झालं तुम्हाला? पक्का भाव होता, गुरु सांगेल तेच खरं. सांगा म्हणाले. मी लिहून घेऊ का? हो म्हणाले. समर्थ म्हणाले लिहून घे. काय कर? समर्थ सांगती अज्ञाना, जाणीव हेची ठेवी मना. समर्थ सांगती अज्ञाना, जाणीव हेची ठेवी मना. प्रभाते उठुनी सत्वरी, काकड आरती तुझी करी. काय करायचं? पहाटे पहाटे उठायचं. काय करायचं? रामाला पहाटे काय करतात? काकड आरती करायची. मग काय करायचं? मग सडा संमार्जन करायचं म्हणाले. प्रत्यही सांभाई दीक्षा, मागुनी आणि भिक्षा. मग काय करायचं? सगळं सडा संमार्जन करायचं, पूजेची तयारी करायची, स्नान आणि गुरगुन घ्यायचं, गडावरनं खाली उतरायचं. बघा 9 वर्षाच्या मुलाला काय काय काम आहेत. गडावरनं खाली उतरायचं, 5 घरची भिक्षा मागून आणायची. लक्षात ठेव, भिक्षेला गेलास की एका ठिकाणी 2दाच जय जयकार करायचा. 3ऱ्या हाकेपर्यंत जर घरातली स्त्री आली नाही तर तिथं थांबायचं नाही, पुढच्या घरी जायचं. 5 घरनं भिक्षा आणलीस की ती भिक्षा धुवून घ्यायची.
पाक शिजत ठेवायचा. जे काही तुला एवढ्या एवढ्याशा तुझ्या छोट्याशा हाताने करता येतं की नाही ते देवासाठी करायचं. देवाची पूजा करायची, देवाची पूजा करायची आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. देव जेवला की तू जेवायचं. मग दुपारी थोडी विश्रांती घे. संध्याकाळी दासबोधातली काही वचनं, काही ओव्या भगवंतासमोर सादर कर. समर्थ रोज कीर्तन करत होते. एवढ्याशा तान्या मुलाला कीर्तन कसं येणार 9 वर्षाच्या? तेव्हा तुला जे येतं ते तू कर. गडावर जर कोणी आले भक्त तर त्यांना काही द्यायचं घ्यायचं बघ. हो म्हणाला. संध्याकाळचा पुन्हा हाच नेम. काकड आरतीपासनं शेजारतीपर्यंत सगळी कामं सांगितली. समर्थ म्हणतात ह्यातलं एखादं काम करायचंच, पण नाही जमलं तर नाही केलंस तरी हरकत नाही. पण लक्षात ठेव, राम जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही. देवाला नैवेद्य दाखवायचा. चालेल म्हणाले, चालेल म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे शिष्यवर्गाने समर्थ निघाले. आज्ञाना करशील ना रे सगळं? समर्था, गुरुदेवा तुमची आज्ञा आहे ना, मी सगळं करीन. खरं बघायला गेलं तर मला एकट्याला राहायला इथं भीती वाटतेय. समर्थ म्हणतात अरे माझा देव इथं असताना, प्रत्यक्ष श्रीराम असताना तुला घाबरायची काय गरज आहे? काही घाबरू नकोस. मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. हो हो सगळं लक्षात आहे. नक्की करशील? हो नक्की करीन, सगळं करीन. म्हणून सगळ्यांना तत्सत तत्सत केलं. तुम्ही म्हणाले तत्सत काय? आपण काय करतो? टाटा. तत्सत हा शब्द आहे. ते तत्सत 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 टाटा टाटा टाटा. आता कोणी निघालं तर तत्सत करत जा बरं. म्हणजे एकतर ज्यांना माहित नाही ते म्हणतील हिला वेड लागलं, कीर्तनाला जाऊन आली. आम्ही आमचं मूळ विसरलोय की नाही? विसरलो की नाही? प्रत्येक गोष्टीत संसारात संसार होणारच आहे हो. तो काय करावा लागत नाही, परमार्थ करावा लागतो. भगवंताची भक्ती करावी लागते. हॅलो म्हणण्यापेक्षा म्हणा श्रीराम म्हणा. सवय लावा. आपण सवय लावली. तुम्ही 10 वेळा फोन उचलल्यावर श्रीराम म्हटल्यावर पुढच्या वेळी जो माणूस फोन करत असेल तो 11व्या वेळी म्हणेल श्रीराम. करून बघा. केल्यानंतरचा अनुभव तुम्हीच घ्या. मला सांगायला पण येऊ नका. संस्कृतीचं जतन करा, संस्कृती जोपासा. कुठंतरी सगळी आमची संस्कृती ना इंग्रजाळत चालली आहे. माझा विरोध नाही त्याला. आम्ही उठसूट इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पोरं घालतो. आज पुण्या मुंबईकडे येऊन बघा मंडळी. पोरं परदेशात गेली. आई वडील घरात दोघंच. दोघांपैकी एक जण गेलं. फोन करून शेजारच्यांना कळवलं तर परदेशात असलेलं पोर म्हणतं तुम्हीच उरकून घ्या. काय उपयोग आहे शिक्षणाचा? त्याही पलीकडे जाऊन आत्ता ज्या काही अपघातांच्या किंबहुना ज्या काही इन्कम टॅक्स वगैरेच्या ज्या केसेस झाल्यात की नाही पुण्या मुंबईत, नाव घेणार नाही मी इथं, मला बोलायचा संबंधही येत नाही. पण इतकं उच्च शिक्षण देऊन अतिशय पैसा न लाडवण्यापेक्षा मुलांना संस्कार द्या, ते जास्त गरजेचे. आणि ते संस्कार कीर्तनातनं मिळतात. नाहीतर लहान मुलाच्या हातून अपघात झाला नसता, आणि अपघात झाला नसता तर निबंध लिहावा लागला नसता. पुंडलिक वरदा. श्रीराम. तत्सत केलं. टाटा. समर्थ पुन्हा मागं बघतात. आज्ञाना घेशील ना रे काळजी? हो समर्था मी घेईन. अहो समर्था माझ्या मागं असताना मला कशाची भीती आहे? आणि समर्थांच्या आज्ञेप्रमाणे या अज्ञानानं त्याला जसं जमतंय तसं सगळं करायला सुरुवात केली. पहिलाच दिवस हो त्याचा. पहाटे निघाले. चढा संमार्जन झालं होतं. गडावरनं खाली आला. 5 घरच्या भिक्षा मागून वरती आला. लाकडं गोळा केली. चूल प्रज्वलित केली. नाहीतर आम्ही चूल पेटवतो. ती चूल प्रज्वलित केली. त्याच्यावर पातेलं ठेवलं. तो सगळा पाक त्याच्यामध्ये घातला. जे काही आणलं होतं, जे काही मिळालं होतं ते सगळं घातलं. शिजवत ठेवलं. आणि आता रामरायाच्या पूजेला गेला. पूजा झाली. समर्थांनी सांगितलं होतं रामरायाला नैवेद्य समर्पण कर. समर्पण करायचं आहे नैवेद्य.
ए गोपी, ये गोष्ट ऐकायला ये, बस इथे ये, पडशील तिथनं, बाहेर नाही ये. काय सांगत होते मी? नैवेद्य समर्पण करायचा. नैवेद्य दाखवायला गेला. समर्थांनी सांगितलं होतं राम जेवल्याशिवाय तू जेवायचं. आता आम्ही नैवेद्य असा समर्पण करतो, डोळ्यावर हात ठेवतो, ही बॉर्डर आहे, ह्याच्या हात आलास तर बघ. त्याही पलीकडे जाऊन सांगू, आता आमच्या मनाला नैवेद्य देवाला दाखवावा हे वाटणं, हे सुद्धा खूप भाग्याचं आहे. ते सुद्धा कोण करत नाही करत. तुम्ही मुलांना शिकवा. आपण आज नवीन काहीतरी गोडाधोडाचं केलंय ना, देवाला दाखवूया, मग आपण खाऊया. आज तुला नवीन ड्रेस आणलाय ना, देवाला आधी दाखव, मग सगळ्यांना दाखव. नवीन वह्या पुस्तकं आणलीत, आधी देवाला दाखव. आपण अस्तित्व निर्माण करायला हवं, तर त्यांना त्या अस्तित्वाची जाणीव होईल. नैवेद्य दाखवला, रामराया चल ये जेवायला. देव येईल का? खूप विनवणी केली, अरे रामा ये, इकडं बसला तिकडं बसला. एकदा चाखून बघितलं एवढासा कण, काही चुकलंय का, खारट वगैरे झालंय का, गुळ जास्त पडलाय का, पण नाही. जसं आमच्या घरी तयार होतं, आमच्या मठात तयार होतं, तसंच झालंय. समर्थ जसं करतात तसंच केलंय. आता काय करावं? राम काही जेवे ना. रामाच्या मागं वगैरे जाऊन जरा उठणारे, जेव ना पटकन, मला भूक लागलीये. 9 वर्षाचा मुलगा आहे, किती भूक असेल त्या बाळाच्या पोटात. राम जेवले नाहीत. देव जेवला नाही म्हटल्यानंतर हा अज्ञान सुद्धा जेवला नाही. जाऊ दे, नाही जेवला बरं झालं. असा जर देव जेवायला लागला तर. माझ्या जन्माच्या आधी गणपती म्हणे दूध प्यायला होता. पुंडलिक वरदा, बघा फार पूर्वीची गोष्ट, तुम्हाला आठवेल. मुंबईतला गणपती दूध प्यायला होता, मग टँकरनी त्याला तिथं दूध पाजवायला नेलं होतं. असो, असा जर देव जेवायला लागला आणि सगळं संपायला लागलं तर आम्हाला प्रश्न पडतो. पण लहान मुलाचा भाव असा असतो, याचं कारण गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव. त्या सद्गुरूच्या शब्दापुढे मला जायचं नाही. जेवायला घाल म्हटल्यानंतर मी तसंच वागणार, तसंच करणार. देव जेवले नाहीत, हा मुलगा सुद्धा जेवला नाही, तसाच बाजूला बसून राहिला. संध्याकाळी दासबोधातल्या ओव्या वाचून दाखवल्या. जो कोणी आला गेला त्याचा आदर सत्कार केला, आदरातिथ्य केलं, शेजारती केली, झोपला. रामाला शेजारती केल्यानंतर हात जोडून म्हटला, देवा काहीतरी माझं चुकलं असेल म्हणून तू असं केलं असशील, किंबहुना मला समर्थांसारखा उत्तम पाक शिजवता आला नसेल. पण असे 1, 2, 3, 4 किती दिवस गेले. ऐसे क्रमिता सप्तदिन, ऐसे क्रमिता सप्तदिन, सकलासी बोले अज्ञान. काय करू आता देवा? लक्षात घे, आज जर तू जेवला नाहीस की नाही, आज जर जेवला नाहीस ना, आता माझ्यात काही त्राण नाही. तुझ्या शिवाय जेवणं मला माझ्या गुरुनी सांगितलं नाही. किंबहुना माझे गुरु सुद्धा तसं कधी वागले नाहीत. आज रामा तू जेवला नाहीस तर इथं तुझ्या पायावर हे डोकं फोडून माझा जीव देईन, मी देह त्याग करीन. कारण माझ्या गुरुजींना जर कळलं ना 7 दिवस तू जेवला नाहीस, काय म्हणतील माझे गुरुजी मला, काय म्हणतील गुरुदेव. तेव्हा हा देह नसलेला बरा, पण माझा गुरु हाच माझ्यासाठी देव आहे. रामा तुला जेवायचं नाही, तू उपाशी राहिलास. बघ मी नैवेद्य समर्पित करतोय म्हणून पाणी प्रोक्षण केलं, पाणी फिरवलं, ताट पुढं सरकवलं, ताट पुढे सरकवलं. श्रीरामाचा जप सुरू आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. रामा येतोस ना? माझ्या पोटात आता तुला हाक मारायला सुद्धा त्राण नाहीये. रामा ये. काही सुद्धा खाल्लं नाहीये, मी फक्त पाणी पितोय, काही खाल्लं नाहीये. 7 दिवसाचा नैवेद्य तो तिथं तसाच पडू नये. माझं चुकत असेल मला मान्य आहे, तुला माझ्या गुरुजींच्या हाताची सवय असेल मान्य आहे, पण मला सुद्धा जसं येतं तसं मी उत्तमरित्या केलंय.
तुला खायचं नाही ना, हा बघ मी हे माझं डोकं तुझ्या पायावर आपटतो म्हणेपर्यंत ते डोकं आपटायला सुरुवात केली. मात्र जिथं डोकं आपटणार तिथं दगड ना लागता मऊ मऊ असा लुसलुशीत हात लागला. डोकं वर केलं. कोणी मला वाचवलं? अजिबात वाचवू नका. हा राम जेवत सुद्धा नाहीये. न जेवता मी सुद्धा उपाशी, तो उपाशी, मी काही जेवणार नाही असं मी माझ्या सद्गुरूंना सांगू सुद्धा शकत नाही. अरे मुला थांब 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 बाळा. आणि बघतो तो काय, कोण होतं समोर? श्रीरामचंद्र प्रत्यक्ष साक्षात उभेत. हात जोडले, डोकं टेकलं. रामा 7 दिवस झाले तू का नाही आलास जेवायला? चल ताबडतोब जेवून घे बाबा, मला खूप भूक लागली रे रामा. म्हणून ढसा ढसा रडायला लागला. त्या रामांनी आपल्या शेल्यानं त्या मुलाचे डोळे पुसले. काय म्हणणंय तुझं? अरे जेव ना बाबा, या लक्ष्मणाला पण सांग लवकर ये, सीतामाईंना सांग लवकर या, जेवा पटपट, मला भूक लागली. अरे बाळा, असा देव कुठं जेवतो का? देव कुठं जेवतो का? काय सांगता? देव जेवत नाही, मग देव असा बोलतो का? जर तुम्हाला बोलता येतं तर रामा तुम्हाला जेवता सुद्धा येत असेल, चला पटपट जेवण सुरू करा. ठीक आहे म्हणाले. बालहट्ट पुरवायला हवा आणि त्या पलीकडे जाऊन या भक्ताचा जो भाव आहे तो भाव कुठं मिळणार आहे? इतक्या प्रेमानं, इतक्या आपुलकीनं कोण साथ घालतं? सीतामाईला लक्ष्मणाला सांगितलं या या जेवायला बसूया. एवढ्या तान्ह्या मुलानं जेवण केलंय. 9 वर्षाचा असणारा हा ज्ञान. वास्तविकता त्याच्यापेक्षा ज्ञानी दुसरं कोणी नाही. ज्याला कळत होतं त्या दगडात सुद्धा देव आहे आणि त्या दगडातला देव जेवणार आहे, त्याच्यात चेतन आहे हे त्या अज्ञानाला समजलं. तिघही बसले. त्या अज्ञानानं पटपट पत्रावळी तयार केल्या, दोघांच्या मांडल्या, तिसरी पत्रावळ ठेवली. राम म्हणतात आता ही चौथी पत्रावळ कोणासाठी? असं काय करता प्रभू श्रीराम? तुम्ही आपण स्वतः, ह्या तुमच्या पत्नी सौ सीता, हे तुमचे बंधू श्री लक्ष्मण, आणि म्हणाले तुमचा दास आहे ना हनुमंत, बोलवा त्यांना. मारुतीराया ये रे बाबा. दास असणारे मारुतीराय आले खरं, पण आल्या आल्या सांगितलं रामा प्रभू लक्षात घ्या, आज इथं जेवताय पण उद्या हे जेवण महागात पडेल. हा जेवण महागात पडेल, कशाला जेवता इथं? प्रभू श्रीराम म्हणतात अरे एवढं प्रेमानं तुला कोण खाऊ घालणारे, ये 4 घास खा. प्रभू श्रीराम बसलेत, चौघही बसलेत. आता राम जेवायला सुरुवात करणार. अज्ञान समोर बसलाय. 7 दिवस पोटात अन्न नाही. 7 वर्षाचा 9 वर्षाचा मुलगा. रामांनी पहिला घास घेतला आणि या अज्ञानाला भरवला. 4 घास पोटात गेल्यावर ते बालक असं बोलू लागलं. अज्ञान सांगतो आता रामा उद्यापासून रोज यायचं, वेळ चुकवायची नाही, बरोबर माध्यान्नीच्या वेळी इथं यायला पाहिजे. मी म्हटलं रामा नैवेद्य दाखवतो, म्हटल्या बरोबर इथं हजर झालं पाहिजे. रोज रोज मला एवढं बोलवायला लावायचं नाही बरं का. सांगतं की नाही लहान मूल तुम्हाला असं? त्याच भावानं अज्ञान त्यांना सांगतोय. प्रभू श्रीराम म्हणतात हो हो रोज येईन. याचं कारण जे काही जशा पद्धतीनं शिजवलं असेल त्यामध्ये भक्तीचं प्रेम इतकं होतं की त्यातल्या चवीला काही अर्थच नव्हता. त्याच्यामधलं प्रेम इतकं होतं, ते चविष्ट होतं. रोज येईन म्हणाले. आता रोज नित्यक्रम सुरू झाला. सकाळी उठावं, काकड आरती करावी, सडा संमार्जन करावं, सगळी पूजेची तयारी करावी, खाली भिक्षा मागायला जावं, भिक्षा मागून आणावी, पाकसिद्धी करावी. सगळं अनेक दिवस चालू आहे. आणि म्हणेपर्यंत एकही दिवशी काकड आरतीला अज्ञान उठलाच नाही, आलाच नाही. आता रोज काकडा वाळून घेणारा राम अज्ञानाची वाट बघतोय. कुठं गेला अज्ञान? लक्ष्मणाला सांगितलं जरा जा रे बघून ये, त्याच्या खोपटीत झोपटीत बघून ये. लक्ष्मण आला. का रे बाबा उठला नाहीस? उठ, काकड्याची वेळ झाली. उठ उठ अज्ञाना उठ म्हणून हात लावला. म्हणेपर्यंत अज्ञानाला प्रचंड ताप आलेला. तापलेलं अंग बघितलं. ताप आलाय, उठतो हा म्हणून अंगात ताकद नसताना सुद्धा तो अज्ञान उठला. रामासमोर आला, काकड आरती केली आणि रामाला म्हणू लागला आज माझ्यात अजिबात त्राण नाही. भगवंता रोज तुम्ही असं आयतं येता जेवायला. बघा
काय सांगतोय देवाला? रोज तुम्ही असं आयतं जेवायला येता तेव्हा तुम्ही ठीक आहे, तुम्ही देव आहात, माझ्या सद्गुरूंचे तुम्ही देव आहात, पण या लक्ष्मणाचं काय? आयता येऊन बसतो जेवायला. तेव्हा त्यांना इथली सगळी झाडाची लाकडं तोडायला सांगा, इथलं सडा संमार्जन करायला सांगा. लक्ष्मण म्हणाला ठीक आहे करतो. सीतामाई, अगं तू जगत जननी आहेस, अन्नपूर्णा आहेस, आयतं जेवतेस माझ्या हातचं, एकदा सुद्धा तुला वाटलं नाही की आपण या पोराला उत्तम करून काही खायला घालावं? करशील ना उद्यापासून स्वयंपाक? हो म्हणाली, करीन. का? ऐसा ठेवी भाव, इतका उत्तम भाव, करीन म्हणाली. आणि ते कुठे आहेत मारुतीराय? मारुतीराय लगेच बाहेर आले. रामा, मी तुला सांगितलं होतं एक दिवशी हे महागात पडणार म्हणून. अरे एवढंशा पोराचं एवढंच ते काम, तुला काय करायला अवघड आहे? काय करू बाबा? नाही म्हणाले, ती लाकडाची मोळी खालपासून वरपर्यंत उचलायला मला फार कष्ट पडतात, ती रोज उचलून आणून देत जा, शेजारतीची सगळी तयारी करत जा. मारुतीरायांना लिस्ट दिली कामाची. आता प्रभू श्रीराम म्हणतात, बाळा सगळ्यांना काम सांगितलंस, मलाच एकट्याला काम सांग. छे 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 छे, तुम्हाला कसं काम सांगणार? गुरु तोची देव. माझ्या गुरुदेवांना जर कळलं मी तुम्हाला कामाला लावलंय तर कसं चालेल? लक्षात घ्या, ज्या मुलासाठी गुरु हाच देव आहे, तो प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आला तरी सुद्धा त्याचं गुरुवरचं देवत्व कमी नाही झालं. माझे गुरुजी या रामाची पूजा करतात म्हणून राम आहे, असा त्या मुलाचा भाव आहे. तुम्ही काय काही काम करू नका, माझ्या गुरुजींना समजलं तर ते मला रागे भरतील. नाही नाही, असं काय करतोस, मला पण काहीतरी काम सांग. नाही म्हणाला, आता थंडीचे दिवस आहेत, सकाळी माझ्याच्यानं नाहीच उठवलं तर जरा काकडा मी तयारी करून ठेवीन, फक्त स्वतः पुढं ओवाळा. आणि राम म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, आज्ञाना तू सांगशील तसं आपण वागूया. आणि असा सगळा आनंदी आनंद सज्जनगडावर सुरू झाला. इकडे समर्थ आपल्या शिष्यांसह काशी क्षेत्री पोहोचले, सगळीकडचं दर्शन घेत आहेत. आणि एक दिवशी काय झालं, अज्ञान पुन्हा उठला नाही, भिक्षेला जाणार नाही म्हणाला. आता काय झालं बाळा? लहान मुलांचं नाही का सारखं काहीतरी काहीतरी होत असतं, आत्ता चांगला आहे म्हणेपर्यंत काहीतरी बिघडतं, असंच आहे. काय झालं? प्रभू श्रीराम आलेत. बाबा काय झालं? पूजेची वेळ झाली, मी आपलं थांबलोय तात्काळच. लक्ष्मणानं गंध उगाळून ठेवलंय, लावून घ्या म्हणाले स्वतःच स्वतः, लावून घ्या रामा स्वतःच स्वतः गंध, मी काही आज जाणार नाही भिक्षा मागायला. अरे मग आज उपाशी राहायचं? आज भूक नाही लागली का? भूक लागलीये तर भूक लागलीये, पण सीतामाई एवढी मोठी गृहिणी, तिला समजू नाहीये? तिला समजू नाहीये का? एवढ्या मोठ्या कालच्या भाकऱ्या शिल्लक राहिल्या आहेत, त्या काय टाकून द्यायच्या? अरे बापरे, मग काय करायचं आता? भाकऱ्यांचं करायचं काय? माझे गुरुजी सगळ्या शिळ्या भाकऱ्यांचा काला करत होते, कुस्करा करत होते, करूया ना, करूया ना. सीतामाई म्हणाली चालेल आज्ञाना, रेसिपी सांग, कृती सांग ना, कसं करायचं सांग. आणि अज्ञान सांगतो, करूया काला ना आज जाय भिक्षेला, करूया काला ना आज जाय भिक्षेला. कुस्करुनिया शिळी भाकरी, तधी तक्राते घालून त्यावरी, सुंदर फोडणी देऊन त्याला, करूया नैवेद्याला ना आज जाय भिक्षेला, करूया काला ना आज जाय भिक्षेला. झाली रेसिपी संपली. काय करायला सांगितलं? कुस्करुनी या शिळी भाकरी, तधी तक्राते घालून त्यावरी, दही ताक काय ते म्हणू घाला, आणि काय सुंदर फोडणी देऊन त्याला, त्याच्यावर सुंदर फोडणी द्या, फोडणी द्या, असा उत्तम काला तयार होईल. तो काला
आज नैवेद्य म्हणून रामरायाला दाखवूया. कृती ऐकूनच रामराय म्हणाले, चल चल सीते, लवकर काला कर. कधी खाऊनच माहित नाही देवाला असं, लवकर काला कर. म्हणून सीतामाईनं तो काला तयार केला. पानं वाढली. रोजच्या प्रमाणे सीतामाई, लक्ष्मण, हनुमंत, श्रीराम आणि अज्ञान असे 5ही जण जेवायला बसले. जेव अज्ञाना जेव. नाही रामराया, आधी तुम्ही जेवा म्हणेपर्यंत तो घास हातात घेतला आणि अज्ञान रडायला लागला. अज्ञान रडायला लागला. अरे बाळा जेव ना, आता केलं ना तुझ्या मनासारखं, तुला आवडतो काला म्हणून केला ना काला. जसा अज्ञान रडायला लागला तसे मारुतीराय उठले, झोपडी बाहेर येऊन उभे राहिले. मारुतीराया, तुला काय झालं? तू खोड काढलीस का काय या बाळाची? नाही म्हणाले, मी तुम्हाला म्हटलं ना एक दिवशी मागात पडणार आहे. विचारा आता त्या पोराला काय झालं. काय झालं बाळा तुला, काय झालं? हा काला ना माझ्या गुरुजींना खूप आवडतो, मला आत्ता त्यांना नेऊन द्यायचंय. प्रभू श्रीराम म्हणतात, बाळा तुझे गुरुजी काशी क्षेत्री गेलेत की नाही? अरे आज एवढे दिवस झाले, आत्ता कुठं ते पोचले असतील. आता आपण जायचं, एवढ्या लांब पर्यंत पोहोचायचं म्हणजे किती वेळ जाईल बाळा. असं करू नकोस, तू खा, गुरुजी आले की परत आपण जादा भाकऱ्या करूया. आणि असं नाही 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 नाही, मला आत्ता हा काला माझ्या गुरुजींना नेऊन द्यायचा आहे. अरे कसं शक्य आहे, कसं शक्य आहे का काय म्हणता रामराया? तुम्ही नाही का सीते मातेला घेऊन त्या हनुमंतरायांच्या पाठीवर बसून भुभुतकार कडून उड्डाण केलं होतं? सांगा ना मारुतीरायांना मला घेऊन जायला, सांगा ना. रामरायांच्या लक्षात आलं मारुतीराय बाहेर का गेले. बुद्धिमताम वरिष्ठम म्हटलंय मारुतीरायांना. मारुतीराया ये आत. नाही येणार रामराया, मी सांगितलं होतं जेवण. अरे आम्हाला घेऊन गेलास, एवढा 6 अज्ञान, त्याला घेऊन जा. नाही नेणार. अरे ने रे बाळा. म्हणून तो काला त्याच पत्रावळीत बांधला. बस म्हणाले पाठीवर. बसल्यावर इन्स्ट्रक्शन दिल्या, सीट बेल्ट बांध, नीट बस, हात सोडू नको, कुठं पकडून नको बसू, नीट बस, घट्ट बस धरून. हे मुलांसाठी सांगितलं बरं. घट्ट बस. मारुतीरायांच्या पाठीवर हा अज्ञान बसलाय, तो काला हातात घेतलाय. मारुतीराय खाली बसले एवढ्याशा पोरासाठी. जो दास फक्त रामरायाच्या चरणाशी एकरूप होणारा, तो या अज्ञानाच्या चरणाशी एकरूप झाला. बस बाबा एकदाचा. निघाले, उड्डाण केलं. जय जय रघुवीर सियावर रामचंद्र की. निघाले आणि मारुतीराय सांगतात आकाश मार्गाने जात असताना, हे बघ तुझे गुरुजी तुला विचारतील कोणाबरोबर आलास. सांगीन ना मग मी तुमचं. अजिबात सांगायचं नाही. माझं नाव सांगशील तर याद राख. तुला काय सांगायचं ते सांग, माझं नाव मात्र सांगायचं नाही. बघा चालेल म्हणाले. लवकर मला गुरुजींपर्यंत पोचवा, 7:45 वाजले, 8 वाजता पालखी आहे, लवकर. आणि भुभुतकार करून जे मारुतीरायांनी उड्डाण केलं, काशी क्षेत्री आले, समर्थांना बघितलं आणि समर्थांच्या जवळच एका झाडावर मारुतीरायांनी अज्ञानाला उतरवलं. बस म्हणाले, इथनं खाली हळू उतर. ते बघ त्या झाडाच्या पलीकडे तुझे गुरुजी आहेत, तुझे सद्गुरू तिथं आहेत. लक्षात ठेव, त्यांना सांगायचं नाही तुला इथं मी घेऊन आलोय. चालेल म्हणाले, नाही सांगणार. हे ऐकेपर्यंत त्या अज्ञानाला धीर नाही. माझ्या गुरूंपर्यंत मला जायचंय. इतका आठवण येत होती, इतका आस होता गुरूंच्या विषयी, इतकं प्रेम होतं. कारण काला हातात होता. हाक मारली, मारुतीरायांपासून पुढे आले, समर्थांच्या मागे उभे राहिले. गुरुजी, गुरुदेवा, मी आलोय, मी आलोय. अज्ञानाचा आवाज ऐकला मात्र समर्थांनी चकित होऊन अज्ञानाकडे बघितलं. अरे कुठून आलास? गडावरून. कधी आलास? आत्ता. कधी निघालास? आत्ता. कोणाबरोबर आला ते काही माहित नाही गुरुजी. तुमच्यासाठी काला आणलाय, तुम्हाला काला आवडतो ना, काला आणलाय, लवकर खा, लवकर खा. काला? तू केलास काला? आता सांगायचं कसं सीतामाईनं केलाय. गुरुजी काही विचारू नका, गुरुदेवा काही विचारू नका, फक्त काला खा. अज्ञाना मला सांग, तू इथं कसा आलास?
कसं सांगायचं? आलो म्हणाला उडत. उडत आलास? कोणी आणलं? गुरुदेवा. नका ना विचारू, लवकर सांग आज्ञाना. मला सांगणार नाहीस का? सांगणार तर गुरु तोची देव. तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार? पण मला ज्यांनी आणलंय ना त्यांनी सांगितलंय माझं नाव तुम्हाला सांगायचं नाही. पण गुरुदेवा एक कल्पना आहे, एक आयडिया आहे. ज्यांनी मला आणलं त्यांचं मी नाव सांगत नाही, पण मी बोट दाखवून सांगतो कोणी आणलं ते. या माझ्या बरोबर. म्हणून हात धरला आपल्या गुरुदेवांचा आणि बोट दाखवलं. सगळे शिष्य बघतायत. समर्थांनी मारुतीरायांना वंदन केलं, साष्टांग नमस्कार घातला, घट्ट मिठी मारली. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पवनसुत हनुमान की, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. जय रघुवीर. सगळे शिष्य बघतायत. समर्थ कोणाला मिठी मारतायत, कोणापुढे पाया पडतायत. सगळ्यांना मारुतीराय दिसत नाहीयेत. फक्त अज्ञानाला दिसतायत. अज्ञानाला घेऊन आलेत, समर्थांना दिसतायत. आणि मारुतीराय सांगतात, काय सांगू समर्था, मी त्या रामाचा दास, तू रामाचा दास, रामदास. काय सांगू? या पोरानं तुझ्या भक्तीवर विश्वास ठेवून, गुरुवर श्रद्धा ठेवून तूच देव आहेस असं सत्य मानून प्रत्यक्ष रामाला, सीतामाईंना, लक्ष्मणाला, एवढंच काय बघताय ना, मला सुद्धा कामाला लावलं. आज रुसूनच बसलं हे पोरग. हट्ट केला, म्हणाला मला काला खायचाय, म्हणून आज तो काला खायचा म्हणून काला केला सीतामाईनं. पण तो घास तोंडात घेतला नाही. समर्था लवकर खा बाबा, तिथं माझा देव, माझे गुरु उपाशी आहेत का? कारण दासाच्या दासानं खाल्लं नाही तर प्रभू श्रीराम सुद्धा खाणार नाहीत. हा अधिकार आहे. कशामुळं? सद्गुरु गौरव कायवानो. इतका अधिकार जाणला. सगळं काही समर्थांना कळलं. समर्थांनी अज्ञानाला जवळ घेतलं आणि अज्ञानाला समर्थ सांगतात, अज्ञाना सगळ्या मुलांकडे बघ. हे काशी क्षेत्री आले, वाराणसीचं दर्शन घेतलं, सगळ्या देवस्थानांचं दर्शन घेतलं रे. पण अज्ञाना तुला जे मिळालं ना ते ह्यांना कधीच मिळालं नाही. किंबहुना आतापर्यंत मिळालं नाही. याच्या पुढे मिळालं तर ते त्यांचं नशीब. पण तुला हे सगळं प्राप्त झालं याचं कारण गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. सद्गुरु गौरव कायवानो. सद्गुरु गौरव कायवानो. गुरु तोची देव, गुरु तोची देव, गुरु तोची देव. गुरुवर निष्ठा असल्यामुळं प्रत्यक्ष भगवंताचा सहवास, नवे नवे जगज्जननीच्या हातून रोजचं जेवण ज्या बाळाला प्राप्त झालं ते लहान बालक निरागस होतं म्हणून त्याला या गोष्टी शक्य झाल्या. आपण आपल्यातील निरागसता आणि भगवंताविषयीचं प्रेम अतिशय विचारपूर्वक वाढवून गुरुवर निष्ठा ठेवून अनेक असाध्य गोष्टी साध्य करू शकतो. याच्यासाठी काय करावं? आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक संकल्प करूया. भगवंता, गुरुदेवा, स्वामीराया, तुम्ही जे सांगाल, तुम्ही जो मार्ग दाखवाल त्याच मार्गावरनं आम्हाला चालवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस, आतापर्यंतचा आयुष्यातला प्रत्येक काळ तुमच्यामुळं सुखद झालाय, ही शरणागती आज बोलून दाखवा. आणि उद्यापासनं नवे नवे आतापासनं सद्गुरूच्या तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. झालेली कीर्तन सेवा
स्वामी रायांचरणी, हनुमंताचरणी, शनिदेवांचरणी अर्पण करते. आज कीर्तनासाठी लौकिक असणाऱ्या, ज्यांच्यामुळं मला आयुष्य जन्म मिळाला अशी माझी आई उपस्थित आहे. हा योगायोगच म्हणायचा. साथीला माझी मावशी आहे प्रिया गांगुली, आणि तबल्यासाठी उपेंद्र शितूत हे माझ्यासोबत आले. दोघा साथीदारांचे आभार मानते. अवचट काकांनी फोन केला, ठरवलं, कीर्तन झालं. पण अवचट काकांसोबत पुन्हा एकदा तुम्हा तरुण फळीचं एका कौतुक करते. कारण चांगली गोष्ट आहे की वयस्कर झालेल्यांनी आता मला होत नाही, आता तुम्ही ही सूत्र सांभाळा, ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली, आणि ती खांद्यावर टाकलेली जबाबदारी उत्तमरित्या ते पेलतायत हे तुमच्या आलेल्या संख्येवरनं मला समजलं. तेव्हा तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. पुन्हा एकदा माईक दादांचे आभार. अतिशय उत्तम ध्वनिमुद्रण, ध्वनी व्यवस्था त्यांनी केली. तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे आभार मानते. भर पावसात, रविवारच्या दिवसात आजचे स्पेशल एपिसोड सोडून तुम्ही इथे आलात. 4 चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील अशी खात्री मनाशी बाळगते. कीर्तनात जे 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 म्हणून चांगले, अर्थातच ते माझ्या आईवडिलांचं, भगवंताचं आणि माझ्या सद्गुरूंचं आहे. जे काही वाईट असेल, एखादा शब्द, एखादा दृष्टांत, असं वाटलं असेल हिनं मलाच बघून म्हटला का काही, तसं नसतं. हा योगायोग असतो. एखादी गोष्ट मनाला पटली नसेल तर ती इथंच सोडून द्यायची. पण एवढ्या 2 तासात एक शब्द जरी मनाला भावला असेल तरी त्याचं मनन चिंतन करणं ही कीर्तनासाठीची पावती आहे. आयुष्यभर कीर्तन करण्याचा ध्यास मी धरलेला आहे. तेव्हा कुठंही कीर्तन असलं, कोणाचंही ठरवा, मला ठरवलं उत्तम. अनेकांना बोलवा, कीर्तन ऐका. कीर्तनातून जो संस्कार होतो तो अन्य कुठल्याही माध्यमातून होणार नाही, होत नाही. तेव्हा अनेकांची कीर्तनं ठरवा. एक आशीर्वाद मला द्या, अहंकाराचा वारा न लागो मजला, एवढाच आशीर्वाद द्या. कीर्तन थांबवते. इति शम श्रीराम. माझी व्यवस्था इथे पारगावकर काकूंकडे केली. अगदी हक्कानं मी त्यांच्याकडे गेले, कारण माझं लहान बाळ त्यांच्याकडे आहे. तेव्हा बाळाला ठेवून त्या म्हणाल्या, काही काळजी करू नको, माझ्या मुलीसारखी आहेस, बाळाला मी सांभाळीन. माझे यजमान आलेत त्याला सांभाळायला, आम्हाला घेऊनही तेच आलेत. तेव्हा काकूंचे एकदा आभार. ते येऊ शकले नाहीत माझ्याच बाळामुळं.